इचलकरंजीतील पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत गेल्या 2 दिवसांपासून सातत्यानं घट होऊ लागल्यानं संभाव्य पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना आणि प्रशासनाला मोठा दिलासा मिळालाय। हुपरी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, तर पंचगंगा स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। मुसळधार पावसानं आणि पाणलोट क्षेत्रातील पाण्याच्या विसर्गामुळे इचलकरंजीतील पुराच्या पाण्याची पातळी 62.2 इंचांपर्यंत पोहोचली होती। पुराचं पाणी नदीवरील लहान पुलावर आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हुपरी, रांगोळी आणि रेंदाळ या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती, तर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार बंद केले होते। पंचगंगा नदी आणि नागरी वस्ती यामधील बराच भाग पाण्यानं व्यापला होता। मात्र गेल्या 2 दिवसापासून पावसानं उघडीप दिल्यानंतर पाणी ओसरल्यानं आज सायंकाळी या मार्गावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरू झाली। पूर ओसरल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीनं तातडीनं पंचगंगा स्मशानभूमीसह इतरत्र स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला। आज सायंकाळी पुराच्या पाण्याची पातळी 54 फूट इतकी असून पुढील काही तासात पुराचं पाणी पात्रात जाईल अशी स्थिती आहे।